चला, जसा पहिला बॉल पडेल टायमर ऑन केला जाईल हे देखील नोंद घ्या, कारण की वेळ फार कमी आहे, भरपूर मॅचेस आपल्याला जरूर कव्हर करायचे आहेत, हे देखील नोंद घ्या. चला, वेळ घेऊ नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. चला, लेग अंपायर. सुरेश विष्णू सर तिथे येतात, विष्णू शिंदे सर. चला, येस, आपण मॅचला जरूर सुरुवात करतोय. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल श्लोकचा. रफ्तार भन्नाट वेगाने टाकण्यात आलाय. अगदी इकडे आपण जर पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झालाय. पहिलाच बॉल इकडे डॉटनी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं तमाम मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही पाहतात, अनुभवतात, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती स्पर्धा रंगतीये. स्वरा ट्रॉफी 2026 या नावाने करण्यात आल्या स्पर्धेचा शुभारंभ नक्कीच करण्यात आला. आजचा 4था दिवस, अंतिम दिवस, आणि ही महत्वपूर्ण मॅच. बॉल जाईल सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला चौकार 7. राहताना आपण जर विचार केला, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, सन्मान्य आदरणीय आणि समाजसेवक, राहताना नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची सातत्याने ओळख राहिली, अर्थातच सन्मान्य आदरणीय बाळकृष्णजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, आणि अगदी तदनंतर संपूर्ण ही स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांनी घेतली आहे, अर्थात आमचे प्रतीकजी कडप असतील, मर्जी काटवले असतील, तदनंतर आमचे राजेजी हजारे असतील, तदनंतर दिगंबरजी सुरोश असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टॉप क्लास खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात, सातमध्ये महेश एंटर होतात इनॅट नंबर 3 वरती. ओव्हर नंबर 1, षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं जरूर चालू आहे. ओव्हर नंबर 1, श्लोक एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे, तोच खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळतोय. हो, इकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे आपण पाहतोय, पाहावं लागेल, डॉट बॉलचा कॉल नक्कीच आलाय. चार बॉल आणि धावफलक पोहोचले 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन ए बोर्ड, 4 धाबा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटच्या अजूनही 2 बॉल या षटकातील उर्वरित आहेत. 4 बॉल आणि 4 धाबा धावफलकावरती बनले गेले. श्लोक बॉलिंग मार्कवरती, फुल टॉस बॉल होता आणि या फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला. बॉल चाललाय टिप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला हा 4 चौकार. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल.
लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 8 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 1 काही कंप्लीट आणि 8 धावा धाफलकावरती आहेत. चला जे क्वालिफाय झालेले सर्व आहेत त्यांना विनंती आहे आपण इथे रिपोर्ट करायचं आहे. जय भवानी शिरगाव आणि श्री गणेश कासगाव, बोज, RD11 सांदप आणि आजच्या दिवसातील जो संघ नक्कीच क्वालिफाय होईल तो नक्कीच दाखल होईल इथे. परंतु त्या चारही संघाने विनंती आहे आपण लगेच लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. वेळ खऱ्या अर्थानं 3:30 वाजताची दिली होती परंतु इथे संघ अजूनही दाखल नाही आहे. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये इथे उपस्थित होणं फार गरजेचं आहे. कारण की बघा विनंती आहे जे चारही संघ आहेत उपस्थित होणं गरजेचं आहे. कारण की आपण लाईव्ह खऱ्या अर्थानं लॉट्स जे चिठ्ठ्या उडवणार आहोत जे टॉप 5 साठी. त्यामुळे आपण त्या चिठ्ठ्यावरती उपस्थित होणं फार गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती प्रतीक. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 प्रतीक तरे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो. एक उत्कृष्ट रफ्तार म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे आणि एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ज्याची नेहमीच ओळख आपण पाहिली आहे तोच खेळाडू आता मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती प्रतीक तरे. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 मैदानात 7 मध्ये. याला वेळ घेऊ नका. इन ॲक्शनमध्ये संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतो. मयूर ग्रुप, सानिकेत कुलकर्णी देखील आहेत. प्रतीक पिसेकर, प्रतीक तरे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती केलंय भव्य स्वागत. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. चलिए भाई उडन खटोला ठोक डीजे सिक्सर. बॉलवरती षटकार आलाय, सिक्सर आला. देखील आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सूरजच्या बॅट बाजूने एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच सूरजची ओळख असते. समोर देखील आपण पाहिलं तर प्रतीक तरे बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा बॉल इकडे लाऊड अपील आणि इथे पाहावं लागेल विकेटचं बटन नक्कीच तुम्हाला चेक केलं जाईल. इथे आपण पाहूया. यस नॉट आउट आहे. बॅट कट देखील आहे त्यामुळे बॅटर सेफ असणार आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय खेळताना मैदानात 7 मध्ये पाहायला जरूर मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कलेनचा बॉल हलका हाताने ड्राईव्ह केला. बॉलर बॅक ड्राईव्ह प्रतीक तिकडे होते परंतु स्टॉप करता आला नाही. एक सिंगल मेल चिकी सिंगल मेल आणि एका चिकी सिंगलने दाफल जाऊन पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. 16 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार तदनंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. बॉलर तयार प्रतीक तरे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. राईट हॅम ऑफ द विकेट. पुढचा बॉल काय गोलंदाजी होते. रफ्तार सिक्स्टीन ऑन बोर्ड. 16 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आलाय परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच टाकली आहे केली आहे ते म्हणजे प्रतीकनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल इकडे संधी आहे फिल्डर परंतु त्याच्यापासून दूर आणि इकडे बॉल बॉडी लाईनचं लगत नक्कीच अडवला. फिल्डर तिकडे
निरंजन जरूर होते आणि या बॉलला नक्कीच अडवलं. तोपर्यंत इथे धावा एकवडल्या जातील, ते म्हणजे टोटल 3 धावा आणि 3 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा. 19 ऑन बोर्ड. ओ नंबर 2 चा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. शेवटचा बॉल. प्रतीक तरे बॉलिंग मार्कवरती. शेवटचा बॉल फुल टॉस आहे. फिल्डर जज करतात, चुकी होणार नाहीये. निरंजनी टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर महेशचा खेळ. फलंदाज होतील बाद. थँक्यू सो मच. सध्या आपण पाहतोय षटक क्रमांक आता तिसरं यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. मयूर बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3. पुढचा बॉल सूरज स्ट्रायकिंग वरती आहे. पहिला बॉल ब्लॉक होल टाकण्यात आला. इकडे अगदी आपण पाहिलं तर सुरुवात इथे डॉटनी केली आहे. नॉन स्ट्रायकिंग वरती न्यू बॅटर आपण जर पाहिलं तर प्रज्वल आहेत. इनिंग नंबर 5 चा खेळ चालू मैदानात 7 मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट मधून विकेट. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. इकडे ऑन साइडला भरपूर लांब यावेळेस बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतात 6. षटकार सूरजचा वार. सिक्सर. सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. इकडे एक अजून एक वाईट ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. शेवटचे 4 बॉल. बॉलर तयार. ओ इकडे बैठक स्ट्रोक. घुटना टेक और सिक्सर देख. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अजून एक धमाका. बॅक टू बॅक सेकंड इन रो भाई. खींच के मारा. उडन खटोला. से सिक्सर. वरती वैयक्तिक खेळतोय सूरज. 7 बॉल फेस केलेत. 22 धावा त्याच्या आतापर्यंत बॅट मधून आले. दमखम दाखवलाय मैदानात 7 मध्ये. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन ए बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एकटा लढतोय आपल्या टीमसाठी. झुंज देतोय मैदानात 7 मध्ये आणि एकटा मात्र तलवार लढत असताना पाहायला जरूर मिळतोय. 32 ऑन ए बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक सेकंड इन रो. 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. बॉलर तयार. तिसरा येईल का? ओ इकडे आपण पाहतोय वेगाने टाकण्यात आलाय, परंतु इकडे आता थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलं असं म्हणावं लागेल. डॉट बॉल येतोय. समीकरण जर आपण पाहिलं, पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार आणि आता डॉट बॉल. पुढचा बॉल इकडे देखील वाईट बॉल येतोय. सेम इक्वेशन तुम्हाला थोडंफार चेंजेस पाहायला मिळतील. दाफल जम पोसेल 33. 33 धावा दाफल गवरती आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. दमखम आता तर दाखवल्या म्हणावं लागेल, कारण की बॅटिंग चांगली होते मैदानात 7 मध्ये सूरजच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय संतोषजी सुरेश साहेबांचं आगमन झाले. आपला मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वरा ट्रॉफी 2026च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात, अनुभवतात, कारण की या भरपूर पाहुण्यांची मांदी आहे, तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. वॉट कॅच, कॅच तिथे टिपली गेली. अनिकेत कुलकर्णी, चित्ता म्हणून त्याची ओळख नेहमीच राहिली आहे, तोच आता खेळाडू ज्यांनी इकडे झेल स्वीकारली आहे आणि अगदी डाय मारून ही कॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. ऍक्शन रिप्लेला देखील पाहू शकतात. काय कॅच तिथे पकडली गेली आहे अनिकेत अरुण कुलकर्णीच्या माध्यमातून. उगाच चित्ता नाही म्हटलं जात. येणारे आता 18 बॉल आणि 34 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम मयूर ग्रुप या संघाला आणि या 34 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकण्यासाठी आपण करतोय मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि तिथे जोडले जातील राहुलजी चव्हाण सर. ओट यू राहुल सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला चामटोली टीम आपण या. विनंती आहे चामटोली टीमचे कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं, उपस्थित व्हा, कारण की जशी मॅच कंप्लीट होईल तसं आपण टॉस करणार आहोत लगेचच, कारण की वेळ फार कमी आहे. चला चामटोली टीमचे कॅप्टन आपण पाठवा. लगेच आपण व्यासपीठावरती यायचंय, वेळ घेऊ नका. थँक यू सो मच. पहिलाच बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टार्गेट या बातमध्ये तुम्हाला बॉल मिळेल 34 धाबांचा आणि आता 34 धाबांचा लक्षाचा पाठला करत असताना पहिलाच बॉल खराब टाकलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिली धाव फलकावरती ऍड होती. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, जसा फटका खेचला तसा नाराज होते आणि अखेर चौथ्या अटेम्प्ट मध्ये जेल स्वीकारायचा प्रयत्न पूर्णपणे फसला
आणि अखेर जीवन मिळतंय. डोक्याला आपसुकच हात लावलाय प्रतीक पिसेकरला. तुम्ही पाहताय बागेल बादचा मारदा बाद शेवटच्या बॉलपर्यंत एकटा लढला आणि काय सामना जिंकवला बागेल बादमध्ये. परंतु या बादमध्ये आपण पाहतोय खरं तर विकेट धोक्यात होती. असं वाटलं होतं की आता आउटच आपण होणार, त्यामुळे आपसुकच हात डोक्याला गेले आणि त्यानंतर बाल बचावले गेले. देव बलवंत म्हणावं लागेल. मिळते एक चिकी सिंगलच्या साथीला धावफलक 2. या आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा तुम्हाला बाल मिळतील. तुम्ही पाहताय स्वरा ट्रॉफी श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित दहिवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला बाल बेल गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा रंगतोय भव्य क्रिकेटचा 16. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस, परंतु फटका बॉल बाउंड लाईनच्या बाहेर 20 शेपमध्ये येतोय. अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून चौकार. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाल मिळेल 6 धावा. धावफलकावरती जोडल्या जातील. 34 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. हा ट्रॅकर बॉल कसा सोडेल अनिकेत कुलकर्णी. फक्त दिशा दिली. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार. स्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आगमन होतंय खरं तर ज्या व्यक्तिमत्वाची आपण गेल्या 4 दिवसापासून आतुरतेने वाट पाहतोय. आदरणीय सन्माननीय युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्याची ओळख आहे आपण पाहतोय. सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर ज्या मान्यवरांची आपण गेल्या 4 दिवस आतुरतेने वाट पाहतोय त्या मान्यवर आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व बाळाशेठ राऊत यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं मनपूर्वकाने हार्दिक स्वागत आहे. युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच आपण पाहतोय खरं तर शब्दाला जागणारा आपला माणूस मुख्य व्यासपीठावरती आदरणीय बाळाशेठ राऊत यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्या साथीनं सिद्धेश राऊत आपलंही मनपूर्वक सिद्धांत राऊत आपलं मनपूर्वक स्वागत. ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साईडला बिडाऊनचा खेळाडू पुढे सरकतोय. बैठकीची सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 34 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती पाल मिळतील. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. तुम्ही पाहताय स्वरा ट्रॉफी दमदार नियोजन तुम्हाला पाल मिळेल. आणि ध्रुवी शिरेपण बैरग्रुप बदलापूर विरोधात जयरबान भोई साबरे कमॉन डीजे. पाहताय पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये आणि 18 बॉलमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 18 धावा चेस कराव्या लागतील. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 18 धावा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. बॉरी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ दाखल होत आहेत. प्रज्वल बॉरी ट्रॅकवरती तर समोर तुम्ही पाहताय आजचा दिवस ज्याने गाजवलाय टॉप गिअरवरती बॅटिंग केली तोच खेळाडू प्रतीक जगन्नाथ पिसेकर मैदानावरती दाखल होतात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय स्वरा ट्रॉफीचं आयोजन दमदार आयोजन आणि दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीक गुरुनाथ कडव, दिगंबर सुरोशे, मयूर काठवले, राजेश हजारे
यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दात मागतायत, लाऊड अपील केली आहे परंतु पंच संमत नव्हते आणि अखेर येतोय डॉट बॉल. 12 बॉल 18 धाबाची गरज असताना तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. इथे मात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल साकी नंबरती प्रतीक तर नॉन साकी नंबरती अनिकेत उर्फ पिंट्या तुम्हाला पार मिळतोय. दाखल होतात या मॅचमध्ये तुम्ही पाहता 11 बॉलचा खेळ. आता शिल्लक 11 बॉलमध्ये इथून 18 धाबा चेस करावा लागतील. बॉल तयार प्रज्वल राईट बोर्ड द विकेट. पुढचा बॉल विकेट घेतला ऑन साइडला लॉंग ऑनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट बॉल जाईल सीमारेषा पार. दणदणी स्ट्रोक षटकार. आणि षटकाराच्या साथीला धावफलक बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 12 धाबा चेस करावा लागतील. प्रज्वल वरती आक्रमण चढवलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगलाय व्ही शेप मध्ये परंतु फटका फसलाय. गोरनज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. झटका अजून एक लागेल टीम ध्रुवी शिरेपणबर ग्रुप बदलापूर संघाला. बारा धाब्याची गरज या मॅचमध्ये. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय विवेक पिसेकरला तुम्ही पाहताय. मागील मॅच मध्ये विवेक पिसेकर बरेच चेंडू डॉट खेळलाय परंतु विश्वास पुन्हा एकदा दाखवलाय संघनायकाच्या माध्यमातून. त्यामुळे या मॅच मध्ये आता तुम्ही पाहताय 10 बॉल 12 धाबा 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर इथे देखील लाऊड अपील पंच सहमत नव्हते आणि अखेर एक सिंगल तर बाळी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा ते मिळतील. प्रत्येक बॉलवरती खरं तर प्रत्येक धाव महत्वाचे. लेग बाईच्या माध्यमातून सिंगलला 2 धाबे ते मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवरती 34 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय धावफलक 24 धाबा धावफलकावरती पार मिळतील. लेग बाईचा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे 2 धाबा इथून रोखू शकत नाहीये. दोन्ही पंच खरं तर सलाम मशवरा करतील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत येईल यातील मात्र शंका नाहीये. 2 धाबा तर एक पडल्या परंतु नक्की तिथे घडले काय हे सलाम मशवरा करतील कारण आपण पाहतोय ज्या खेळाडूंना जोबिली टीमसाठी नेहमीच नेतृत्व केलं तोच खेळाडू आज पंचाच्या भूमिकेत विवेक गायकवाड. तर त्याच्या साथीनं खरं तर आपण पाहतोय वयाची 50 ओलांडली आहे परंतु तर देखील क्रिकेट या क्षेत्रामध्ये खरं तर धर्म मांडणारं व्यक्तिमत्व विष्णू शिंदे सरांना आपण पाहतोय. त्यामुळे लेगबाईच्या स्वरूपात या 2 धाबे ते मिळतात आणि धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 24 धाबा. खरं तर आता संध्याकाळ झाली आहे. थोड्याच वेळामध्ये फायनल देखील आपल्याला पार मिळेल. विष्णू सर चला पाहुण्याला देखील थोडंसं खुश करा. एक चांगला अप्रतिम डान्स तुमचं येऊ द्या. डीजे मास्टर आपण देखील गाणे रेडी ठेवायचे आहेत. लावणी सम्राट म्हणून ओळख आहे विष्णू शिंदे यांची. त्यांची कंबर जेव्हा हलते तेव्हा भल्या भल्यांचे खिसे खाली होतं ते चित्र आपण पाहिलंय. अजून एक चांगला फटका खेतला ऑनसाइड लॉंग ऑनला बॉल जाईल सीमारेषा पार. विवेक पिसेकरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. मागील मॅच मध्ये सलग 4 बॉल डॉट बॉल खेळणारा खेळाडू आता सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही बदलापूरचा संत नाही. षटकार. बरं यार पुण्याला खेळलाय त्या दिशेला गॅप मध्ये 2 फिल्डर येतील. त्याच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाला संधी देखील नाहीये. हलून देखील दिले नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार आणि सामना इथे संपलाय. त्यामुळे सामना जिंकलाय टीम ध्रुवी शिलेबन मयूर ग्रुप बदलापूर संघानं. अभिनंदन टीम बदलापूर. तर हार्ड लक टीम जयरमान भोईसावरे. नारायण डाब्याचे आमचे ओनर हर्षद बाळराम भगत